बातमी वाशिममधून आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस रखडल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबून गेलेल्या आहेत। शेतकरी पावसाच्या मोठ्या आतुरतेने वाट बघतायत। मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्या शेतकऱ्यांनी आता पावसाची वाट न बघता हळद लागवडीला सुरुवात केली आहे। वेळेमध्ये लागवड केल्यानं या शेतकऱ्यांचा येणाऱ्या पीक उत्पन्नावरती चांगला परिणाम होणार आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी। जून महिना अर्ध्यावर येऊन ठेपला आहे, मात्र वाशिम जिल्ह्यामध्ये अद्यापही पाऊस दाखल झाला नाही। आपण जर या ठिकाणी बघितलं तर अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या होत्या। शेतकरी राजा आता पावसाची वाट बघत होता। मात्र आपण जर या ठिकाणी बघितलं, ज्या शेतकऱ्याकडे थोड्याफार प्रमाणात का होईना सिंचन सुविधा उपलब्ध आहे ते शेतकरी आता पावसाची वाट न बघता या ठिकाणी हळद लागवडीला सुरुवात केली आहे। मी सध्या वाशिम परिसरातील घाणमोडी या ठिकाणी आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी हळद लागवडीचं काम सुरू आहे। मात्र अनेक दिवसापासून शेतकरी हा पावसाची वाट बघत होता। आता मात्र या ठिकाणी पाऊस लांबणीवर गेल्यामुळे ज्या ठिकाणी शेतकऱ्याकडे व्यवस्था आहे पाण्याची त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांनी पावसाची वाट न पाहता या ठिकाणी हळद लागवडीला सुरुवात केली आहे। विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम।